नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी आपल्या समोर हजर विजय वसंत गावडे आपल्या समोर एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे आणि तो विषय आहे वेग, स्पीड. आजचं हे धावतं जग आहे. प्रत्येक गोष्ट ही वेगाने करायला शिका. प्रत्येक गोष्टीमध्ये स्पीड हवा. उदाहरणार्थ, तुम्ही चालताना पण वेगाने चाला, जेणेकरून इतर पदचाऱ्यांना त्रास होणार नाही. तर हा वेग महत्त्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी हा वेग खूप महत्त्वपूर्ण असा घटक आहे. कुठली गोष्ट वेगाने करायला शिका. चालताना पण आपल्याला वेग आणला पाहिजे, जेणेकरून इतरांना अडथळा निर्माण होणार नाही. जेवतानाही आपण वेगाने जेवायला शिका. तसं म्हटलं तर जेवण हे पोट भरण्याची विद्या आहे, पण ती पण आजच्या ह्या धावपळीच्या जीवनात वेगाने कमीत वेळात जेवायला शिका, जेणेकरून आपल्या अवयवाने काही दिवसांनी त्याची सवय होईल आणि पहिला थोडासा त्रास होईल, नंतर अवयवाने या वेगाची सवय होऊन आपलं शरीर ही त्या वेगाला साथ देईल. तर असा हा वेग आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप हितकारक आहे. विद्यार्थ्यांनी म्हणा, शिक्षणात कुठली गोष्ट आत्मसात करताना किंवा लक्षात घेताना ज्याला आपण ग्रास्पिंग पॉवर बोलतो, ती मनात ठेवण्याची, लक्षात ठेवण्याची पॉवर ही वेगधारी असली पाहिजे. वेगाने कुठली गोष्ट आपली लक्षात राहिली पाहिजे आणि कुठल्याही प्रश्नाला पटकन झटपट वेगाने उत्तर देणं आवश्यक आहे. हे आजच्या काळाची गरज आहे आणि माझ्या महाराष्ट्र देशाची गरज आहे. तर असं हे प्रत्येक गोष्टीत तुम्ही वेग आणा, जेणेकरून माझा महाराष्ट्र वेगाने धावत्या जगाच्या प्रथम स्थानी असेल. असे खूप हा वेग आपल्या जीवनात आत्मसात करा. प्रत्येक गोष्टीत वेग आणा. प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या क्रिया आहेत त्या वेगाने करायला शिका. त्याचा फायदा माझ्या महाराष्ट्राला होणार आहे. आणि हो, मी मागे व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की चालताना आपण डाव्या बाजूने चाला, हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि वेगाने चाला. धन्यवाद.